नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळेजण। सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ। माझी तर सकाळ खूप छान झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की सकाळी सकाळी खूप छान धुकं पडलं होतं आणि माझं डेली हे काम असतं की देवपूजा करायची। देवपूजा झाल्यानंतर छान अशी देवासाठी आपल्या फुले काढायची। तर खूप छान छान फुले होती। आज विचार केला चला आज तुम्हाला पण फुले दाखवूया। तर सगळ्यात आधी मी लाल कलरची मिरचीची फुलं काढलेली आहेत। त्यानंतर हे पिवळ्या रंगाचं जास्वंदी जे मला खूप आवडतं, खूप असं झुपकेदार आणि गुच्छेदार आहे। त्यानंतर ही बघा आपली आबोली कशी लपून बसल्या। तर ही आबोली घेतली मी, काढली छानपैकी। ही सदाफुले आहे। आबोलीची सदाफुलीची खूप सारी फुले झाडे तयार झालेले आहेत, कारण की त्याचे बी खाली पडतात आणि त्याचे खूप सारे नवीन नवीन रोपे तयार होतात। तर हा संपूर्ण सेक्शन तुम्हाला जास्वंदीचा दिसेल। ह्याच्यामध्ये तुम्हाला गुलाबी, पांढरी, पिवळी, परत लाल कलरची अशी भरपूर सारे फुलं दिसून येतील। हे अलमांडाचं आहे, याला रोज फुलं येतात। हे आहे गुलाबी रंगाचं जास्वंद, जे मी कटिंग करून फांदी लावून आलेलं आहे बरं का ते, त्यामुळे ते खूप भारी वाटतं मला। ही आपली रात राणी याचा मी शॉर्टमध्ये टाकलं, इतकी छान वाटते ना। जेव्हा मी वरती येतो आणि आत एंट्री करतो ऑफिसमध्ये, तेव्हा इतकी भारी रात राणीचा रात्री वास येत असतो, काय सांगू तुम्हाला। आणि ही आहे आपली प्राजक्ता। त्याचबरोबर कण्हेरीचे 3 रंगाचे शेडमध्ये आहेत माझ्याकडे कण्हेरी, एकतर गुलाबी, पांढरी आणि पिवळी। आणि हे आहे झेनिया म्हणतात ह्याला। हे मी बी लावून लावलेले आहेत आणि त्याचे खूप छान कलरचे फूल आलेले आहेत। मी ह्याची बाहेरून बिया मागवल्या होत्या, खरं रिझल्ट मला खूप छान आला आहे त्याचा। फुल व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवर, जाऊन पाहू शकता। कुठून मागवले, काय केले याची माहिती जर हवी असेल तर हे आहे आपली प्राजक्ता, जी खूप छान सडा टाकते सकाळी सकाळी। आणि आपल्या रुक्मिणी मातेला प्राजक्ताचे फूल खूप आवडतात, त्यामुळे मी रोज फूल वाहते रुक्मिणी मातेला आपल्या। तर हे आहे गौरीचे पूर्ण सेक्शन। ह्यात तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी दिसणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, व्हाईट कलर आहे, पांढरा रंग आहे, केशरी आहे, गुलाबी आहे, लाल आहे आणि डबल कलरमध्ये सुद्धा भरपूर सारे आहेत। हे आहे देशी गुलाब, जे आता थंडीत खूप भारी येतं देशी गुलाब। खरंच सगळ्याच प्रकारचे गुलाब खूप छान उमलतात थंडीमध्ये। तर हे 4 ओ क्लॉकचं होतं गुलाबी रंगाचं। हे पांढरं गोकर्ण आहे, जे सिंगल पेटलमध्ये आहे। आणि माझ्याकडं निळ्या रंगाचं आहे, ते पण सिंगल पेटलमध्ये आहे। डबल पेटलमध्ये पण येतं, ते मी लवकरच लावणार आहे। तर अशी खूप छान फुले काढली। त्याचबरोबर हे आहे आपलं झेंडूचं, जे कोपऱ्यात मी आपलं ठेवलं आहे, त्याला खूप भारी फुलं आलेत आणि त्याची सुकल्यानंतर तशीच टाकून तुम्ही याची नवीन नवीन रोपे तयार करू शकता। तर हे आपलं लिंबूचं झाड आहे आणि याला भरपूर सारे लिंबू आले आहेत। ह्याचं सिक्रेट तुम्हाला लवकरच मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब मात्र नक्की केलं पाहिजे तुम्ही। तुम्हाला सिक्रेट्स खूप भारी भारी सांगणार आहे मी बागेबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर ही झाली आपली सगळी मस्तपैकी फुले काढून। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।